अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडीने प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलंय. आजवर त्याने अनेक मराठी सिनेमा, मालिका, नाटक यातून काम केलंय. बॉलिवूडमध्येही सिद्धूने आपली जादू दाखवली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील होऊ दे धिंगाणा या शोचं सूत्रसंचालन करत आहे. अशातच त्याने आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक गोष्ट दाखवली आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तो चाहत्यांना सांगत असतो. आज मात्र त्याने अशी एक पोस्ट शेअर केली आहे जी पाहून तुमचाही संताप होईल. एका युट्यूब वाहिनीकडून सिद्धार्थच्या मृत्यूची खोटी बातमी चालवली जात आहे. यासह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर तशा पद्धतीच्या बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. यावेळी नेमकी सिद्धार्थनेच ही बातमी पाहिली. स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सिद्धार्थने संताप व्यक्त केलाय. सुधारा रे जरा असं म्हणत त्याने अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांची कानउघडणी केली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर असं लिहिलंय की अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार. आणि हे पाहून सिद्धार्थ म्हणतो की अरे काय आहे हे, कुणाचा वेळ जात नाहीये म्हणून हे सुरू आहे, आता तरी सुधारा असं सिद्धार्थ म्हणाला आहे. सोबतच त्याने एक पोस्ट करत लिहिलंय, नमस्कार, मी ठणठणीत बरा आहे, व्यवस्थित अॅनिमलचे प्रयोग सुरू आहेत, धिंगाणाचं शूट देखील सुरू आहे. ज्या ज्या लोकांनी काळजीने मेसेज केले, कॉल केले त्यांना मनापासून धन्यवाद. बातमीदार जरा मला तरी विचारा, एवढी कसली घाई आहे तुम्हाला? ज्याने हेडलाईन कव्हरेज बनवलंय त्याला तर नोबेलच द्या. माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्तच घातक आहे, अशा शब्दात सिद्धार्थने उत्तर दिलंय. सध्या कलाकारांविषयीच्या अशा खोट्या बातम्या पसरत असल्याने मनोरंजन विश्वातही संताप व्यक्त केला जातोय. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. सिद्धार्थ बद्दल सांगायचं झालं तर सध्या त्याचं अॅनिमल हे नाटक जोरदार सुरू आहे. यासोबतच तो स्टार प्रवाह वाहिनीवर होऊ दे धिंगाणा हा रियालिटी शो देखील होस्ट करत आहे. शिवाय त्याची मटका किंग ही सिरीज देखील बरीच चर्चेत आहे. सिद्धार्थ सोबत घडलेल्या या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.